डिंपे टोंद्या, अरे तुम्हाला काय दिसत नाही का? इथं एवढं सामान पडलंय का? मी एकटीनेच आवरायचं का? समज मम्मी, मी तुला हजारदा सांगितलंय, मी आता हिरोईन आहे, असली कामं नाही करणार म्या. अगं बास कर तुझा हिरो हिरोईनचा टेंबा. पाकत्या माणसाने घरातनं बाहेर काढलं होतं तरी पैसा द्यायचा झाला नाही तुझ्याच्यानं. डॉक्टर होतं म्हणून यो वाडा वाचलाय. काय उपयोग का ग तुझा हिरोईन होण्याचा? साधं घर चालवायचं होईना तुझ्याच्यानं. माझंच पैसा दिल्यात त्या डॉक्टरांनी, त्यांना असं सहज सोडणार नाही मी. टोन्या, तू काय खेळत बसला? इथं काय पसारा दिसायला झाला बाय? वेगळं सांगू काय तुला? आणि बाप कुठं आहे तुझा? मम्मी, अगं मम्मी, पप्पा इथं मागं झोपले ती या. बघ बघ बघ. या बया, काय करायचं काय या माणसाचं? कशाची म्हणून काळजी राहिली नाही. दारू पैसा समजा घरदार वाड्यावर सोडले. पार संसाराची राख रांगोळी झाली तरी बी अक्कली नाही या माणसाला. कवा बघणार आहे घराकडे कोण जाणं? दारू पैसा समजा मातीत गेल्यावर दारू सुटणार आहे यांची. आज बघतीच यांच्याकडं. टोन्या, आतनं पाण्याची कळशी घेऊन ये जा. टँकर आला का काय? चला पाठदिशी. बघतीच माझ्या आधी कोण पाणी नेते. आजी, मला काय दिसतंय वे मुडद्या? हा, ते खोनावताय? अगं आजी, मी तुला खुनवत नव्हतो. मी आई सांगत होतो मम्मी आता पप्पांच्या अंगावर पाणी ओतणार आहे. बस शांत बस. ये इकडं या जरा बघतीच या माणसाकडं. चला फुटा या इकडं. उतरले का? उतरले का दारू तुमची? नाही अजून. लय दारू पिऊ वाटायला लागले ना. आताच्या आता घराबाहेर जायचं. जवळ तुमची दारू सुटत नाही ना तवर घरात नाही यायचं तुम्ही. बघी काय म्हणती. अरे ती तर नुसती म्हणतीया. तिकडे मी तुला चांगला सडकून काढते. तुझा मुडदा बसवला तुझ्या नॉनसेन्सला लागले वाळवी. मंगल का बसा? काय मंगल मंगल करू नका. मेली तुमची मंगल. दारू प्यायचे ना आताच्या आता घराबाहेर जायचं. मला तोंड दाखवायचं नाही तुमचं. माझ्या संसाराची झालेली राखरांगोळी नाही बघू शकत. चला चालू पडा इथनं. नाही झाला तुमचं नाटक. चला म्हणते ना, जावा. एखाद्याचं नशीब इतकं कसं काय चांगलं असू शकतं? सगळे पाया पडलेले असताना बरोबर त्याच वेळेवर नीलम तिथे आली. मला नाही वाटत तिला इम्प्रेस करण्यासाठी तर वेगळं काय करण्याची गरज. क्या हुआ? आप ऐसे गुस्से से क्यों देख रहे हो मुझे? ये कौन सी बैग है? पैसा कुठे आहे माझं? माझा पैसा कुठे आहे? उगाच तुम्हाला माहिती नसल्यागत करू नका. पैसा द्या, माझं द्या पैसा. क्या बोल रही हो आप? कौन सा पैसा? मैंने आपका पैसा लिया ही नहीं. अच्छा, डोक्यात जाऊ नका डॉक्टर. मला माझा पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे छोरी, थार को कैसे समझाऊं? हमारे पास थारा पैसा है नहीं. मैं यहाँ गांव की सेवा करने के लिए. डॉक्टर, तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा करता ना मला चांगलं माहित आहे. मी आता तुम्हाला आज ओळखत नाही डॉक्टर. अरे मैं थारा डॉक्टर नहीं हूँ. हमारा नाम नटवर है, नटवर सिंह. ओ, कधी नटवर सिंग, कधी देवी सिंग, कधी डॉक्टर अजित कुमार देव. सगळी नावं माहित आहे आम्हाला. त्यामुळे माझ्या समोर नाटकी करू नका. पैसा द्या, माझं पैसा द्या. मला जर माझा पैसा नाही ना दिलं तर नाही वाड्यात हाकलून लावलं तर नावाची डिंपल नाही, लक्षात ठेवायचं. डिंपे, अगं काय बोलतेस तू? तुझ्या काय जिभेला हाड? आपण कुणाशी काय बोलतोय हे कळतंय का तुला? डिंपल, अगं ती आहेत म्हणून आपण दोन घास खाऊ शकतो. ती आहेत म्हणून आपण या वाड्यात आहेत. तुझी हिम्मतच कशी झाली ग त्यांना असं बोलायची? चल माफी माग त्यांची. मंगलताई साहब, रहने दो, गुस्से में है बेचारी.
मनाला लावून नका घेऊ. अहो असं कसं मनाला लावून घेऊ नको. तुमचा कुणी अपमान केलेला मी सहन करू शकत नाही. मग ती कुणं का असं ना. डिंपे माफी माग. नाही मागणार. डिंपे माफी नाही. डिंपे थांब जरा. हो, घेतलेत मी पैसे आणि तसेही ते माझेच पैसे होते. नमस्कार आजी. मी कोण तुझ्या आजी बिजी नाही. उगाच नातं जोडू नको. काय काम आहे बोल. ते फेमस सुपरस्टार डिंपल तिचं हीच घर आहे ना. सुपरस्टार डिंपल हिरोईन तिचंच घर आहे ही. कोण आहे तुम्ही. डिंपलला सुपारी द्यायला आलोय. आम्ही एका फिटनेस क्लब कडून आलोय. त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी आलोय. हा 5 लाख रुपये घेईल ती. नाहीतर येणार नाही आधीच सांगून ठेवते. एवढी सुपरस्टार हिरो नाही म्हणलं तिने काय फुकट यायचं वय. आली दिदी आली. दिदी हिने तुझ्यासाठी सुपारी आणली. नमस्कार. आम्ही एका फिटनेस क्लब मधून आलोय. तुमच्या तारखा शिल्लक आहेत ना. तसं नाही ती, पण आता तुम्ही घरापर्यंत आलायत ना, तर तुमच्यासाठी थोडाफार वेळ काढील म्या. डिंपे काय ग. तुला डॉक्टरांची माफी मागायला सांगितलं होतं ना. माफी ना मागता आलीस. अगं मम्मी लय गुरमी चढली ग. लय गुरमी चढली. थांब जरा. गुरमी उतरती. मी ही लोक मला सुपारी द्यायला आली ती. पैसे मिळणार आहेत आपल्याला. त्यांच्या समोर नको इज्जत घालू. आमच्याकडे नका ध्यान देऊ. ते एका सीनची प्रॅक्टिस करीत होते मी. काय सीन बिन नाही. थांब जरा. थांबच तू आज. सुपारी द्यायला आला ना. काय सुपारी द्यायची नाही हिला. हिला किंमत नाही माणसाशी. कुणाशी काय बोलावं ती कळणं झालंय. थांब जरा. खोडच फोडती तुझी. झालं समाधान तुझं. मार ना मला. मार ना. चांगलं सुपारी द्यायला आलो होतं ना ती माणसं. गेले माझे पैसे. तुम्हाला ना कदर नाहीये माझी, म्हणून मी तुम्हाला पैसे देत नाही. तुम्ही असं भिका मागत जगणारे आयुष्यभर. हो तिकडं. डिंपे डिंपे अगं डिंपे अजून किती मारू ग म्हणजे सुधारशील. नाम्या लगा बघितलंस का. डॉक्टर होतो म्हणून वाडा वाचला लागा. मला तर वाटतंय ह्या देव माणसाचा अख्ख्या गावानं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. खरंय लागा. त्यांनी पैसे दिले म्हणून तर एवढा माल भरलाय. अरे नाम्या तू काय वाड्यातले लोक काय अख्ख्या गावाचं दुःख दूर करतात बघ डॉक्टर एका बुक्कीत. भाऊ दादा सायकलची सीटची नळी जास्तच भारी पडली वाटतं. अरे नळीचं काय घेऊन बसलाय. माझ्या बायकोनी लय आणलंय मला. आणि आहे ना तिने वाड्याच्या बाहेर पण काढलं रे. आणि मला सांगितलं दारू सोडल्याशिवाय वाड्यात पाऊल बी टाकायचं नाही. आता मला सांगा मी या वयात कुठे जाऊ रे. कुठे जायची काय गरज आहे तुम्हाला. त्यापेक्षा दारू सोडून वाड्यात जा. अहो बाबू दादा काय चाललंय. हा काय चाललंय. अहो बघा की स्वतःकडे काय हालत करून घेतली तुम्ही. अहो काय रुबाब होता तुमच्या वाड्याचा गावात. गावातल्या लोकांना आडीनडीला कधी पैशाची गरज लागली तर ती तुमच्या वडिलांकडे यायची उधार मागायला. आणि तुम्ही अख्ख्या गावात 20-20 रुपये मागत फिरताय. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला. आता डॉक्टर होतं म्हणून वाडा वाचला तुमचा. ते नसतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा की. मला तर वाटतंय ना तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरांच्या पुढे उभं राहावं आणि त्यांच्या पुढे शपथ घ्यावी की मी कधी दारू पिणार नाही म्हणजे नाहीच पिणार. हा बचा तू माझं डोळं उघडले. आता मी जातो आणि शपथ घेतो. पण जायचं कसं. डॉक्टर तर वाड्यात आहेत. मंगलनी सांगितलं वाड्यात येऊ नको. आता मी काय करू. अहो बाबू दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ. डॉक्टरांपर्यंत जाऊ शकत नाही ना. मग डॉक्टरांचा पुतळा आहे की त्याच्या समोर उभे राहा आणि म्हणा आजपासून मी दारूला हात लावणार नाही. बरोबर बोलतोय तू. मी आता जातो आणि शपथ घेतो. नाम्या
ए डॉक्टरांमुळे बाबूदाची दारू पण कायमची सुटते का नाही बघत तू. हा असं झालं तर चांगलंच आहे, पण मला नाही वाटत बाबू दादा दारू सोडतील. 20 रुपये दे. ए अरे अंड्याचे दे. असं बोल की मग. अगं खरंच सांगतेय, एकदम झुंकचुकू झंकचुक झालं करून. हा काम कोण करणार? जेव्हा बघा तू नुसती फोनवर बोलत असतीस. डिम्पल मॅडम, अहो मी कुठं लय बोलते. चल आतमध्ये जाऊन काम करायचे. चल. आपण इथे का आलोय? तुला काय करायचंय? तू गाडीत बसून राहा गप्प. ह्यो माणूस इकडे कशाला आलाय? डॉक्टर आहेत का घरात? इथं कोण डॉक्टर बिक्टर राहत नाही. त्याला निघायत ना. डॉक्टर आहेत का? मला नाही माहित, तुम्ही जाऊन बघा ना. अहो माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. मग करतेस की महत्वाचं काम? कशाला त्या मुडद्या कंपाऊंडरच्या नादाला लागतेस? डॉक्टरांनी चांगलीच भुरळ घातलेले दिसते या बायाला, पण हिला माहित नाही ही कोणाच्या नादाला लागली आहे. डॉक्टरांनी माहित नाही त्यांनी कोणाचं पैसे चोरलेत. नाही सगळ्या गावापुढे त्यासनी तोंड काळं करायला लावलं ना, तर मी पण डिम्पल नाही. डिम्पल को सिंपल नाही समजणे का. बोला, काय काम काढलं? तुम्हाला कसं समजलं मी आले ते? ते असो, तुम्हाला नाही कळणार. ते ती एक आंतरिक शक्ती आहे. म्हणजे जी माणसं मनाची साफ असतात, त्यांच्याशी तुमचं मनापासून जुळणार असतं, अशी माणसं आजूबाजूला आली की लगेच जाणीव होते. असो, बोला, काय काम काढलं? डॉक्टर, मी बघतीये ह्या गावातले लोक किती मानतात तुम्हाला, आणि तुम्ही पण किती मदत करता त्यांची. खरं तर मला पण तुमची मदत हवी. खरं तर या गावातल्या लोकांची सेवा करायलाच मी इथे आलोय. बोला, काय मदत करायची? डॉक्टर, कसं सांगू हे समजत नाही मला. माझा नवरा काहीच ऐकत नाही हो माझं. त्याचं लक्षच नाही माझ्याकडे. सतत बाहेरच्या बायकांसोबत. मला सांगायला सुद्धा कसं तरी वाटतं. म्हणून सतत त्याच्याबरोबर फिरावं लागतं, त्याच्यावर नजर ठेवावी लागते. तुम्ही त्यांना समजवाल का? म्हणजे कदाचित तुमचं ऐकतील ते. आता हिच्या नवऱ्याला कसं समजवणार? एक नंबरचा माजोरडा माणूस आहे तो. माझं कसलं ऐकतोय? डॉक्टर, तुम्ही समजवाल त्यांना? ठीक आहे, समजावेन मी. पण खरं सांगू का, तुमच्या इतकी सुंदर बायको असताना असं बाहेर स्त्रीशी माझा विश्वास सुद्धा बसत नाहीये. मला ना बायकाचा अपमान करणारी माणसं, त्यांचा आदर न करणारी माणसांचा खूप राग येतो. हरकत नाही, मी बोलतो त्यांच्याशी. मग आत्ताच बोला ना, ते वाढत आलेत. ठीक आहे, चला इकडे. इथं अहो, अरे तुला गाडीत बसायला सांगितलं होतं ना, तू इथं कशी काय आलीस? ते मी तुला सांगितलं होतं ना की माझं काम आहे म्हणून. सर, चिडू नका तुम्ही. आपका महाराज से काम था ना. आपण बाजूला जाऊन बोलूयात 1 मिनिट प्लीज. चला. मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. म्हणजे तुमची बायको तुमच्यावर सतत संशय घेते, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत असते.
हाच प्रॉब्लेम आहे ना तुमचा? तुमचं बरोबर आहे डॉक्टर. ती सतत माझ्या सोबत असते, मला माझं काही करूनच देत नाही. असा राग येतो ना मला तिचा. जगातल्या कुठल्याही पुरुषाला आपल्या बायकोने आपल्यावर संशय घेतला की राग येणारच. पण म्हणून हे सतत रागराग करणं योग्य नाही ना. मग हे सगळं संपवण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? समजा तुम्ही जेवायला बसलाय आणि तुम्हाला काही मुंग्या चावतायत, त्रास देत आहेत, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? मी खास बाजूला काढून ठेवतो. अगदी बरोबर, तुम्हाला हेच करायचंय. तुमच्या बायकोच्या नावाने एक घास बाजूला काढून ठेवायचा. म्हणजे तिला एखादं काम द्या, ती त्या कामात रमेल, म्हणजे तुम्हाला हवं ते करता येईल. डॉक्टर, किती सोपा उपाय. हे तर माझ्या कधी लक्षात आलं नव्हतं. पण यासाठी तिला काय काम द्यावं? काम काय म्हणजे बघा, तुम्ही या गावातलं काम घेतलंय, याच कामावर लक्ष ठेवायला सांगा त्यांना, म्हणजे त्यांचं मनही रमेल आणि तुम्हाला हवं ते करता येईल. आता मला कळलं की गाववाले तुम्हाला मान का देतात. तुम्ही तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहेत. सॉरी डॉक्टर, मी तुम्हाला उगाच माझा माज दाखवला. नाही नाही, हरकत नाही, लक्षात ठेवा. चला येतो. हो. तू अजून इथंच थांबलेस? चल नीलम, चल. त्या दिवशी मी हितच रगात बघितलं होतं. म्हणजे डॉक्टरांनी त्यांच्या बायकोला हितनच मारून नेले. त्या दिवशी हितच कुठंतरी कापड पाहिलं होतं. म्हणजे डॉक्टरांनी बॉडी बी हितच लपवली असणार आहे. डॉक्टर, आज माझ्या वागण्याचा मला लय पश्चाताप झालाय. दारू लय वाईट असती, सगळ्या घरादाराची राख रांगोळी करते. डॉक्टर, आज मी शपथ घेतो की आजपासून मी दारूच्या थेंबाला पण हात लावणार नाही. ही बघ तुझ्यासाठी आणली. नाही नाही नाही, मी दारू सोडणार आहे. तू पण सोडायची. माझ्यासोबत शपथ घे. आण ती बाटली इकडं. तू दारू सोडणार तर मग मी पण दारू सोडणार. मी शपथ घेतो, दारू वाईट असते. मी डॉक्टरांची शपथ घेतो, बाबू दारू पिणार नाही. ए, असं नाही. हे धर. मी दारूची शपथ घेतो की आजपासून मी डॉक्टर पिणार नाही. क्वार्टर लय वाईट असते. मी बाबूची शपथ घेतो, दारू डॉक्टर आहेत. आजपासून बाबू दारू पिणार नाही. हे घे. मी शपथेचा डॉक्टर घेतो, आजपासून दारू कार्टरला पिणार नाही. हे धर. मी क्वार्टरला शपथ घेतो, आजपासून दारू डॉक्टरला पिणार नाही. डॉक्टर, शपथ घ्या की आजपासून तुम्ही दारू पिणार नाही. घ्या शपथ. दारू वाईट असते, आजपासून तुमची दारू बंद. डॉक्टर, घेतली शपथ आपण. हा. डॉक्टरांनी त्यांच्या बायकोची बॉडी कुठे लपवली असणार आहे? नक्कीच कुठंतरी पुरला असणार आहे त्यांना. पण कुठं? डॉक्टर तर नदीतनं बाहेर आलं होतं ना? म्हणजे डॉक्टर तर हितनच वर आलं होतं ना? डॉक्टरांच्या बायकोची चप्पल दिसतीये.
इथं डॉक्टरांच्या बायकोचीच चप्पल आहे. पण ही नदीत कशी काय आली? म्हणजे डॉक्टरांनी त्यांच्या बायकोला नदीत